15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र होणार होता, पण स्वातंत्र्याच्या या ऐतिहासिक दिवसाच्या अवघ्या 7 दिवस आधी भारतातील महत्त्वाचं राजस्थानमधले जोधपूर संस्थान भारतात येणार की पाकिस्तानात जाणार हे ठरलेलंच नव्हतं. कारण मोहम्मद अली जिन्नांची नजर जोधपूरवर होती आणि त्यांनी जोधपूरच्या महाराजांसमोर अशा काही ऑफर्स ठेवल्या होत्या की त्या ऐकून जोधपूरच्या महाराजांचं मन पाकिस्तानकडे वळलं होतं. कराचीच्या बंदरापर्यंतचा भाग, धान्याचा पुरवठा, रेल्वे आणि स्वतःच्या अटी स्वतः ठरवण्याची मुभा, म्हणजे जोधपूर पाकिस्तानात जाणार असं जवळजवळ सगळ्यांनाच वाटत होतं. पण शेवटी असं घडलं नाही. एकामागून एक काही महत्त्वाचे लोक या संपूर्ण प्रकरणात आले आणि जोधपूर भारतातच राहिलं. पण जोधपूरला पाकिस्तानसोबत नेण्याचा जिन्नांचा नेमका प्लॅन काय होता? जोधपूरचे महाराजा हनवंत सिंग खरंच पाकिस्तानसोबत जाणार होते का? आणि शेवटच्या क्षणी असं काय घडलं ज्यामुळे आज जोधपूर भारतात आहे? नमस्कार, मी श्रुती पाटील आणि तुम्ही पाहतायत लगाव बत्ती. 1947 साल ब्रिटिश भारत सोडून जाणार हे पक्क झालं होतं. भारताची फाळणी होणार होती, पण ब्रिटिश भारतासोबतच देशात शेकडो संस्थानं होती आणि या संस्थानांसोबत मोठा प्रश्न होता. भारतासोबत जायचं की पाकिस्तानासोबत जायचं की स्वतंत्र राहायचं? भारताला एकत्र ठेवण्याचं आव्हान होतं. सरदार वल्लभभाई पटेल, पी.व्ही. मेनन संस्थानांना भारतात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करत होते. पण दुसरीकडे पाकिस्तानाला सुद्धा जास्तीत जास्त संस्थानं आपल्या बाजूला हवी होती. आणि याच सगळ्या राजकीय खेळात एक नाव विशेष महत्त्वाचं होतं, जोधपूर. जोधपूरच्या भौगोलिक स्थानामुळे त्याचं महत्त्व पाकिस्तानसाठी सुद्धा मोठं होतं. पश्चिमेला पाकिस्तानची सीमा होती, त्यामुळे जोधपूर पाकिस्तानासोबत गेलं तर भारताच्या पश्चिम सीमेचं चित्र बदलणार होतं आणि म्हणूनच जिन्नांची नजर जोधपूरवर होती. त्यावेळी जोधपूरचे महाराज होते हनवंत सिंग. जिन्नांनी त्यांच्याशी संपर्क साधला. जोधपूरला कराची बंदराचा वापर करता येईल, रेल्वे येईल, व्यापाऱ्याच्या सोयी पुरवल्या जातील, धान्याचा पुरवठा होईल, तुमच्या सर्व अटी मान्य होतील, म्हणजे तुमचं संस्थान तुम्ही स्वतंत्रपणे चालवू शकतात, अशी ऑफर जोधपूर समोर होती. जिन्ना जोधपूरच्या महाराजांशी थेट चर्चा तर करतच होते, पण सोबतच ते भोपाळचे नवाब हमीदुल्ला खान यांच्या मार्फत सुद्धा संस्थानांमध्ये पाकिस्तानच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. पण अशाच भारताकडूनही हालचाली सुरू होत्या. सरदार वल्लभभाई पटेल, व्ही.पी. मेनन, व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन आणि जोधपूरचे दिवाण कदंबी शेषाचारी व्यंकटाचारी यांचे सुद्धा प्रयत्न सुरू होते. शिवाय जोधपूरच्या प्रशासनात व्यंकटाचारी यांचं मोठं स्थान होतं. ते ICS अधिकारी होते आणि महाराजांना संस्थानांच्या प्रशासनाबाबत ते सल्ले द्यायचे. त्यामुळे जिन्नांकडून येणाऱ्या प्रस्तावामागे काय राजकीय गणित आहे हे त्यांना चांगलंच माहिती होतं आणि जोधपूरच्या भारतात विलिनीकरणात त्यांची भूमिका ही निर्णायक होती. भारत सरकारलाही परिस्थितीचं गांभीर्य माहीत होतं, कारण जोधपूर पाकिस्तानमध्ये गेलं तर त्याचा परिणाम फक्त एका संस्थानापुरता मर्यादित राहणारा नव्हता. पश्चिम राजस्थानमधील भारताची भौगोलिक आणि सुरक्षा व्यवस्था अधिक गुंतागुंतीची झाली असती आणि म्हणूनच जोधपूरचा निर्णय फक्त हनवंतसिंहांचा वैयक्तिक निर्णय नव्हता, तो भारताच्या भविष्यासाठी सुद्धा महत्त्वाचा निर्णय होता. त्यानंतर 8 ऑगस्ट 1947 तारीख, देशाच्या स्वातंत्र्याला आता फक्त 7 दिवस बाकी होते. याच दिवशी व्हाईसरॉय माउंटबॅटन यांच्याकडे जोधपूरच्या व्यंकटाचारी यांचं पत्र पोहोचलं. त्यात हनवंतसिंहांची जिन्नांसोबतची झालेली भेट आणि पाकिस्तानकडून मिळालेल्या प्रस्तावांचा उल्लेख केला होता. माउंटबॅटनना परिस्थितीची गंभीरता लक्षात आली. त्यांनी हनवंतसिंहांना तातडीनं भेटण्यासाठी बोलवलं आणि त्यानंतर घटनांनी वेग धरला. हनवंत सिंग दिल्लीला आले. त्यानंतर पुढच्या काही दिवसात भारत आणि जोधपूर यांच्यातील चर्चा अधिक निर्णायक झाल्या. भारत सरकारकडून हनवंतसिंहांसमोर भारतात सामील होण्याचा पर्याय ठेवण्यात आला. पण हनवंतसिंहांच्या मनात अजूनही अनेक प्रश्न होते. आपलं संस्थान स्वतंत्र राहणार नाही, संस्थानाच्या अधिकाराबाबत त्यांना चिंता होती. त्यांना आपले हितसंबंध सुरक्षित ठेवायचे होते आणि म्हणूनच या वाटाघाटी सोप्या नव्हत्या. माउंटबॅटन यांनी सांगितलं की जोधपूरने लवकरात लवकर भारतामध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. व्यंकटाचारींची भूमिका इथे सर्वात महत्त्वाची होती, कारण हनवंत सिंग व्यंकटाचारींचे सल्ले ऐकायचे. त्यांच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता आणि व्यंकटाचारींना त्यांची जबाबदारी निभवत संपूर्ण राजकीय समीकरण समजावून देत हनवंतसिंहांना भारतासोबत जाण्यासाठी तयार केलं आणि जिन्नांचा डाव उलटून लावला. शेवटी जोधपूरचा निर्णय झाला. महाराजा हनवंत सिंग यांनी भारतासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
11 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी भारताच्या डॉमिनियनमध्ये विलिनीकरणासाठी इन्स्ट्रुमेंट्स ऑफ असेक्शनवर स्वाक्षरी केली. ज्या जोधपूरवर काही दिवसांपूर्वी पाकिस्तानची नजर होती ते जोधपूर अखेर भारतातच राहिलं आणि जिन्नांच्या जोधपूरला पाकिस्तानासोबत जोडण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला. जोधपूर पाकिस्तानमध्ये गेलं असतं तर काय झालं असतं? जोधपूरचं भौगोलिक स्थान पाहता भारताच्या पश्चिम सीमेवर मोठं रणनीतिक आव्हान निर्माण झालं असतं. जोधपूर पाकिस्तानसोबत गेलं असतं तर पश्चिम राजस्थानमधील भारत आणि पाकिस्तान सीमेचं स्वरूप वेगळं असलं असतं. जैसलमेर आणि बडमेरासारख्या भागांभोवती सुद्धा सुरक्षेचं गणित अधिक गुंतागुंतीचं झालं असतं. म्हणूनच जोधपूरचं भारतात राहणं भौगोलिक आणि रणनीतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं होतं. पण या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशातलं वातावरण मात्र अत्यंत अस्वस्थ होतं. स्वातंत्र्य जवळ आलं होतं, पण पंजाबमध्ये फाळणीच्या हिंसाचाराने भयानक रूप घेतलं होतं. हजारो लोक घर सोडून पळत होते, कुटुंब तुटत होती आणि एका बाजूला भारत स्वतंत्र होण्याची तयारी करत होता तर दुसऱ्या बाजूला माणूस माणसालाच घाबरत होता. याच काळात संस्थानांचं भविष्य ठरत होतं. जोधपूरसारख्या संस्थानांचा निर्णय भारताच्या नकाशाला नव्याने आकार देत होता. आपल्याला स्वतंत्र 15 ऑगस्टला मिळालं, पण एक संघ भारत होण्याची प्रक्रिया त्याआधीच सुरू झाली होती. शेकडो संस्थानं भारतात विलीन करावी लागली. प्रत्येक संस्थानामागे वेगळं राजकारण होतं. कुठे वाटाघाटी झाल्या, कुठे दबाव टाकले गेले, कुठे राजकीय आश्वासनं दिली गेली आणि कुठे एखाद्या छोट्याशा निर्णयाने पुढच्या भारताचा नकाशा बदलला. जोधपूरही त्यापैकीच एक होतं. जिन्नांना जोधपूर पाकिस्तानसोबत हवं होतं. महाराजा हनवंत सिंग यांच्यासमोर अनेक पर्याय होते आणि व्यंकटाचार्यांनी महाराजा हनवंत सिंहांना समजावण्यात आणि जोधपूर भारतात विलीन करून घेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यामुळेच कदाचित आज जोधपूर भारतात आहे. इतिहासात काही असे क्षण असतात ज्यांचा परिणाम अनेक दशकं दिसतो. जोधपूरचा हा निर्णय त्यापैकीच एक होता. तुम्हाला काय वाटतं? जोधपूर पाकिस्तानात गेलं असतं तर भारताचा आजचा नकाशा किती वेगळा असता? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच स्टोरीजसाठी सबस्क्राईब करा लगाव बत्तीला.